हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्ही जर एमएचटी सीटी ची तयारी करत असाल तर एमएचटी सीटी च्या तयारीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. पण नेमकं कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले म्हणजे आपला एमएचटी सीटी मध्ये चांगला स्कोर येऊ शकतो, हेच ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही एमएचटी सीटी साठी सिरियस आहात म्हणूनच हा व्हिडिओ बघताय, म्हणून तुम्हाला मी निराश नाही करणार. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये नेमकं काय डिस्कस करणार आहे, तर आपण सगळ्यात पहिले कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायला पाहिजे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्यासाठी का महत्वाचे आहेत, एमएचटी सीटी ची तयारी तुम्ही करताय म्हणून तुम्हाला माझ्या बाजूने काही एमएचटी सीटी चं फ्री स्टडी मटेरियल तसंच तुमचं प्रिपरेशन स्मार्ट व्हावं यासाठी काही मदत केली जाणार आहे. आणि इम्पॉर्टंट लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करूया. तुम्हाला जर व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही तुमचा स्पीड व्हिडिओचा 1.5x ने वाढवू शकता. सगळ्यात पहिला पॉइंट डिस्कस करूया की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे आपण नेमकं कुठल्या वर्षाचे प्रिपेअर करायला पाहिजे. तर बरेच विद्यार्थी मी बघितलेले आहेत की प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते कुठेतरी 2018चा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करतील, 16चा सॉल्व्ह करतील, 19चा सॉल्व्ह करतील. तर बाळांनो असं काही करू नका. तुम्ही जनरली ज्या लेटेस्ट एमएचटी सीटीच्या एक्झाम्स आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने 2022 पासून ते 2025 पर्यंतच्या ज्या एमएचटी सीटीच्या एक्झाम्स आहेत त्या लेटेस्ट एक्झाम आहेत, या एक्झाम मध्ये आलेले जर क्वेश्चन्स व्यवस्थितपणे सॉल्व्ह केले तरच तुम्हाला त्याचा अपकमिंग एमएचटी सीटी 2026 असेल, 2027 असेल, त्यामध्ये फायदा होताना बघायला मिळेल. मी असं स्टेटमेंट का करतोय याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये देणारच आहे. पण या 4 एक्झाम्स ह्या तुमच्यासाठी फार क्रुशियल आहे. त्यात पण 2022 ची जी परीक्षा आहे ती ऍक्च्युली थोड्या डिलीटेड सिलेबसवर झालेली होती. त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॉंगली रेकमेंड करेल की 2023, 24 आणि 2025च्या एमएचटी सीईटीच्या परीक्षेमध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. म्हणजे क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचायचा, चारही ऑप्शन्स व्यवस्थितपणे विचार करून करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचायचं आणि रिमेनिंग 3 ऑप्शनचा सुद्धा व्यवस्थितपणे विचार करूनच तुम्ही प्रत्येक एमसीक्यू सॉल्व्ह केला तर तुम्हाला फायदा होईल. आता मी हे असं का म्हणालो तर त्याचं कारण आपण इथे आता डिस्कस करूया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे असं की आता ह्या ज्या एक्झाम्स आहेत, ह्या ज्या लेटेस्ट एक्झाम्स आहेत, या तुमच्या जो लेटेस्ट एमएचटी सीटीचा जो एक्झाम पॅटर्न आहे त्याप्रमाणे डिझाईन केलेले आहेत. आणि यामध्ये आलेले जे प्रश्न आहेत ना, तुम्हाला सॉल्व्ह करताना असं जाणवेल की थोडेसे डिफिकल्ट आहेत. आधीचे क्वेश्चन्स म्हणजे 2017, 18, 19 चे जर तुम्ही क्वेश्चन्स बघितले, ऍक्च्युली त्यावेळेस सिलेबसच जुना होता, 2019 नंतरच ऍक्च्युली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे, तर ते क्वेश्चन तुम्हाला थोडेसे सोपे वाटतील. आणि आता 2023चा 24चा एखादा क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करून बघितला तर तुम्हाला तो डिफिकल्ट वाटेल. तर आपल्याला जे येणार आहे त्या पद्धतीनेच आपण तयारी करायला पाहिजे. दुसरा महत्वाचा पॉइंट की बाबा हे जे क्वेश्चन्स या परीक्षेमधले आहेत हे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे सीईटीने स्वतः म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला विचारताना ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स विचारणार आहे. सो जर आपल्याला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येणार असतील, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स येणार असतील किंवा ऍक्च्युअल जी एक्झामची क्वेश्चनची लेवल आहे ते क्वेश्चन्स हवे असतील तर आपण लेटेस्टच क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यावरती जास्त भर दिला पाहिजे, ना की जुने क्वेश्चन्स. त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा जुना एमसीक्यू जो असतो तो बऱ्याच वेळेस इररिलेव्हंट असतो किंवा आउटडेटेड असतो. आपल्या सिलेबस मध्ये त्याचं मेन्शनच नसतं काहीतरी, किंवा तो पार्ट आपल्या न्यू सिलेबस मधून डिलीट झालेला असतो, पण कुठेतरी त्याचं काहीतरी काय म्हणूया आपण थोडा संदर्भ असतो. तर असे क्वेश्चन जनरली येणारच नाहीये, कारण की सीईटी सेलच स्वतः स्ट्रिक्टली असं म्हणतं की टेक्स्टबुक मध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावरचेच क्वेश्चन्स हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. मग विनाकारण आपण ओल्ड पॅटर्न प्रिपेअर करायच्या मागे का लागायचं, बरोबर. चौथी महत्वाची गोष्ट की जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि एस्पेशली जेव्हा लेटेस्ट एक्झाम मधले सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला एक आयडिया येऊन जाते की असे कुठले टॉपिक्स आहेत की ज्यावर क्वेश्चन्स हे रिपीटेडली विचारले जातात किंवा फ्रिक्वेंटली विचारले जातात. तर ते जर टॉपिक्स आपण व्यवस्थितपणे प्रिपेअर करून ठेवले तर चान्सेस आहेत की अपकमिंग एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला त्या टॉपिक वरून क्वेश्चन्स येऊ शकतात, बरोबर आहे, राईट. सो पुढचा महत्वाचा पॉईंट कुठला आहे बघा. पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की डिफिकल्ट क्वेश्चन असले की ते डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करताना फिजिक्स सारख्या विषयामध्ये, मॅथ्स सारख्या विषयामध्ये आपला वेळ खूप जातो. सो वेळ गेल्यामुळे जे टाइम मॅनेजमेंट स्किल्स आहे ते आपले त्या ठिकाणी डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. मग ते कधी डेव्हलप होतील, जर तुम्ही लेटेस्ट एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेव्हाच डेव्हलप होतील. ओल्ड क्वेश्चन्स मध्ये होईल काय, क्वेश्चन सोपे आहेत, तुमचा वेळ तेवढा जाणार नाही आणि हवी तशी प्रॅक्टिस तुम्हाला मिळणार नाही. सो एक्झामचं जे ऍक्च्युअल टेम्परामेंट आहे ते तुमचं लेटेस्ट पीवायक्यू सॉल्व्ह केल्यानंतरच डेव्हलप होईल. कुठले टॉपिक्स किंवा कुठले चॅप्टर्स हे आपल्याला
जास्त करून एक्झाम मध्ये विचारले जातात, त्याचं वेटेज हे फिक्स तर नाहीये एमएसटी सीईटी कडून, तर ते वेटेज पण कन्फर्म होण्यासाठी आपल्याला लेटेस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मदत करतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरंच स्मार्ट प्रिपरेशन करायचंय, एक्झाम मध्ये चांगले पर्सेंटाइल स्कोर आणायचे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी मी सांगितलं त्याप्रमाणे एमएसटी सीईटीच्या ज्या लेटेस्ट एक्झाम्स आहेत त्यांचे एमसीक्यू सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल की सर, हे जर आम्हाला व्यवस्थितपणे हे सर्व क्वेश्चन्स हवे असतील तर आम्ही याची तयारी करू कशी? तर मी तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा त्याची त्या ठिकाणी हेल्प करू शकतो. ती अशी की हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही मला हाय टाका. मी तुम्हाला 3 ठिकाणी भेटा, म्हणजे युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये, टेलिग्राममध्ये आणि व्हॉट्सअपच्या माझ्या चॅनलमध्ये. या तिघही ठिकाणी तुम्हाला दररोज एक एमसीक्यू त्या ठिकाणी देत असतो. तो एमसीक्यू यापैकीच एक्झाम पैकी असतो. क्वेश्चन असतो, 4 ऑप्शन्स असतात, त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन असतं. यातून सुद्धा तुम्हाला दररोज 3 एमसीक्यू सॉल्व्ह करायला मिळतील. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड अशी आहे बेटा की एमएसटी सीईटी साठी मी एक सेपरेट माझा क्रॅश कोर्स पण माझ्या ऍप्लिकेशन वरती लॉन्च केलेला आहे. यामध्ये सुद्धा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, इथे लिहिलेले आहे बघा, एमएसटी सीईटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, यामध्ये पण प्रामुख्याने 2022, 23, 24 आणि 25 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी कव्हर करतो आहे. सो ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करतील. आता हा कोर्स तुम्ही जर जॉईन केला, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठे शोधण्याची गरज नाहीये. 999 मध्ये तुम्हाला तो त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि एक तिसरी गोष्ट जिथून तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, तर हे बुक आहे बेटा, माझ्याकडे एक बुक आहे. तसं आता हे 2024चं दिसतंय, असं 2025चं सुद्धा आहे, 23चं सुद्धा आहे. तर हे टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे. याचं नाव आहे एक्झाम एक्सपर्ट्स एमएसटी सीईटी. आता हे पीसीबी ग्रुपचं आहे. तुमचं जर पीसीएम असेल तर तुम्ही पीसीएमचं घेऊ शकता, कारण की आपली एमएसटी सीईटीची परीक्षा पीसीएम ग्रुपसाठी वेगळी होते, पीसीबी साठी वेगळी होते. सो 2024 मध्ये झालेल्या सगळ्या शिफ्टच्या क्वेश्चन पेपर्स याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. सो तुम्हाला मी 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन माझ्या युट्यूब कम्युनिटी पोस्ट, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्रामवर तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील. सेकंड ऑप्शन, तुम्ही माझा क्रॅश कोर्स जॉईन करा, ज्यात तुम्हाला एमएसटी सीईटीची प्रॉपर थेरी पण मिळेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील. 999 मध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल आहे. आणि तिसरं, तुम्ही सेपरेट प्रत्येक वर्षाचं एक बुक विकत घेऊ शकता, 2023चं, 2024चं आणि 2025चं. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तयारी करू शकता, हरकत नाहीये. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर मी रेकमेंड करेल तुम्हाला सगळ्यांना माझं टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल किंवा जो माझा त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायला, कारण तुम्हाला त्याच्यावरती मी फ्री स्टडी मटेरियल सुद्धा एमएसटी सीईटी साठी जे तुम्हाला गरजेचं आहे ते अवेलेबल करून दिलेलं आहे. सो तुम्हाला तुमच्या अपकमिंग एमएसटी सीईटी साठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्राम वापरत असाल तर माझा आयडी पाहून घ्या, त्याला तुम्ही नक्की फॉलो करू शकता. सो विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.